देवणी तालुक्यातील रस्ता कामात निकृष्ट दर्जाच्या पाईप पुलांची चौकशीची मागणी, अन्यथा 12 ऑगस्टला उपोषणाचा इशारा। लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील प्रतिमा 37 ते दावणगाव, कोंडळी, कमालवाडी, देवणी बुद्रुक या रस्ता कामामध्ये उभारण्यात आलेल्या पाईप पुलांचे नळी पूल बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे। हे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवणी यांच्यामार्फत सुरू असून संबंधित कामाची तातडीने तज्ज्ञ समितीकडून चौकशी करण्याची मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने केली आहे। समितीच्या म्हणण्यानुसार पाईप पुलावरील कॉन्क्रीट अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून चक्क हाताने खडी निघत आहे। अनेक ठिकाणी कॉन्क्रीटमधील खडी पूर्णपणे उखडली असून सिमेंटचा अत्यल्प वापर करून डस्टचे प्रमाण अधिक ठेवण्यात आले आहे। या निकृष्ट कामाचे GPS सह फोटो आणि व्हिडिओ पुरावे समितीकडे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे। या प्रकरणाची त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून संपूर्ण कामाची अंदाजपत्रकानुसार सखोल तपासणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। चौकशी दरम्यान पाईप, कल्व्हर्ट, मटेरियल, NP पाईप, डेमेटर, साइज अँड लेआउट, TMT स्टील, बेडिंग, PCC, कॉम्पॅक्टेड अर्थ, जॉइंट अँड लेईंग, पाईप कॅसिंग, हेड वॉल, विंग वॉल तसेच एकूण खोली व उंची आदी सर्व तांत्रिक बाबींची अंदाजपत्रकाशी पडताळणी करून कामाची गुणवत्ता तपासावी अशी मागणी समितीने केली आहे। चौकशीत काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कंत्राटदार व शाखा अभियंत्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीनं 12 ऑगस्ट 2026 रोजी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालय नांदेड येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिला आहे। कायदा लाईव्ह बातमीसाठी संपादक सौदागर मोहम्मद रफी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करा। लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।